दोस्त हो, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून हिंदू धर्मामध्ये दोन गट पडलेले आहेत. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर नेमके कोण होते? वास्तविक दोनही गटांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी काही देणं घेणं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोनही गटाचं प्रेम नाही. दोनही गट केवळ आपलं राजकारण साधण्यासाठी आपापली बाजू पुढे नेत आहेत. परंतु खरे स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते हे आज राजसाहेब ठाकरे यांनी पोस्ट लिहून सांगितलेलं आहे. वास्तव स्वीकारण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन विवेक असावा लागतो आणि तो आजच्या काळामध्ये फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आहे. आपण त्याची पुढे पूर्ण सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीला राजसाहेब ठाकरे यांची पोस्ट काय आहे ती एकदा पहा. राजसाहेब ठाकरे फेसबुकवरील ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते. क्रियाशील धर्मसुधारक होते आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. बघा, आपण पूर्ण पोस्ट पाहणार आहोत, परंतु याचा अर्थ नेमका काय आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राज ठाकरे साहेब लिहितात, सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते. म्हणजे हिंदूंची जी भूमिका आहे, राष्ट्रवादाची जी भूमिका आहे ती सावरकरांना अभिप्रेत होती. परंतु त्याचबरोबर सावरकर यांचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टी आणि सध्या जे सरकार आहे त्यांच्यापेक्षा पूर्णतः वेगळं आहे. कारण या लोकांना धर्मामध्ये सुधारणा अजिबात मान्य नाही. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रियाशील धर्मसुधारक होते, त्याचबरोबर समाज सुधारक होते आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. बघा किती महत्वाचा शब्द राजसाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितलेला आहे. विज्ञाननिष्ठ आणि या भारतीय जनता पार्टीचा RSSचा कसला लांबून सुद्धा संबंध नाही. आता पुढं राजसाहेब ठाकरे काय लिहितात पहा. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधीच कळले नाहीत किंवा झेपले नाहीत. आता जे सावरकर यांच्यावर टीका करणारे आहेत ते सुद्धा केवळ माफीनामे वगैरे वगैरे गोष्टी पुढे करून रेटून काहीतरी कारण काढून सावरकर यांच्यावर टीका करत असतात. कारण त्यांना माहित आहे की सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर आपल्याला काही मते मिळू शकतात आणि त्यामुळे पूर्ण सावरकर त्यांना कदापिही कळालेले नाहीत. त्यांनी कधी सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार वाचलेत का? सावरकरांची जी पतित पावन मंदिराची कल्पना असेल, अस्पृश्यांना जवळ करण्याची कल्पना असेल, ही या लोकांनी कधी पाहिलेली आहे का? सावरकरांचा विज्ञाननिष्ठ भाव या लोकांनी कधी पाहिलेला आहे का? सावरकरांचा समाज सुधारक भाव किंवा धर्माची चिकित्सा या लोकांनी कधी पाहिली आहे का? तर अजिबात नाही. आणि पुढे बघा राजसाहेब ठाकरे काय लिहितात, आणि सध्या सावरकरांचा उदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? आता येथे सावरकर यांना विरोध करणाऱ्यांचा यथेच्छ समाचार घेतल्यानंतर राजसाहेब ठाकरे जे लोक सावरकरांचा उदो करतात त्यांचा सुद्धा समाचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सुद्धा सावरकर कधी वाचलेत का? एकदा सावरकर तुम्ही वाचा, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार, तर्कशील विचार, समाज सुधारणेचे विचार एकदा वाचा, मग तुमच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही. एवढे प्रखर विचार त्यांचे आहेत, ते कदापिही तुम्हाला झेपणार नाहीत. एवढे प्रखर विचार, एवढं प्रखर हिंदुत्व सावरकर यांचं होतं. तेच राजसाहेब ठाकरे म्हणतात की जे सावरकर प्रेमी आहेत, त्यांचा उदो करणारे आहेत, त्यांना हे सावरकर समजले असतील याची शंका आहे. बघा सावरकर कशा पद्धतीने होते तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पु ल देशपांडे यांचं साहित्य वाचा किंवा त्यांचे व्हिडिओ आहेत ते बघा. सावरकर कसे होते ते पु ल देशपांडे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि एक साहित्यिक कसा असतो, अभ्यास असावा लागतो, वाचन असावं लागतं. आजकाल कोणाचंही वाचन राहिलेलं नाही, वाचायचंच नाही तर तुम्हाला सावरकर कसे माहीत होतील? सावरकर यांनी इतकं मोठं लिखाण केलेलं आहे, ते एकदा वाचा. आणि पुढे राजसाहेब ठाकरे काय लिहितात, प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का? प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर, तर्काच्या कसोटीवर, सत्य असत्याच्या कसोटीवर तपासून पाहून नंतरच ती ऍक्सेप्ट करा. हे सावरकरांचे विचार आहेत असं राजसाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे. पुढे राजसाहेब ठाकरे काय लिहितात, सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदो करणं मान्य नव्हतं. आपल्याकडे जे व्यक्तिपूजेचं जे स्तोम वाजलेलं आहे ते कदापिही सावरकर यांना मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानांच्या कसोट्यावर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं सावरकर यांचं ठाम मत होतं. सध्या आपण बघत आहोत धर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली, भोंदूबुवा बाबांच्या नावाखाली कशा पद्धतीने स्तोम वाजवलं जात आहे, कर्मकांडांच्या नावाखाली, आणि धर्माचं एक बिभत्स स्वरूप आपल्या समोर मांडलं जात आहे.
त्या लोकांनी कधीतरी सावरकर वाचले आहेत का, हा प्रश्न राजसाहेब ठाकरे विचारताना दिसत आहेत. पुढे बघा, राजसाहेब ठाकरे काय लिहितात, हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हॉट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागलेली आहे. दोन्हीकडचे अंधभक्त दोन्हीकडेही आहेत आणि हे दोन्हीकडचे अंधभक्त त्यांना आलेलं व्हॉट्सअपचं ज्ञान असेल किंवा फेसबुकचं ज्ञान असेल, त्यावर स्वतःची बुद्धी कसलीच वापरायची नाही, जणू काही यांच्या बुद्धीला असा गंज लागलेला आहे. आणि हे पुन्हा तेच खरं मानायचं, तो आपल्या बाजूचा आहे ना, ते लगेच खरं मानायचं आणि लगेच फॉरवर्ड करायचं आणि त्याला सत्य मानायचं. म्हणजे सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या लोकांनी पूर्णपणे गुंडाळून ठेवलेला आहे. आता बघा, पुढं राजसाहेब ठाकरे अत्यंत महत्वाचं सांगतात. ते लिहितात, याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदूबाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. अत्यंत महत्वाचं आहे. आपण आता पाहिलं अशोक खरात प्रकरण असेल किंवा आपले धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धामचे असतील, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा अनेक भोंदूबाबांच्या, प्रत्येक राजकारण्याचा एक भोंदूबाबा आहे, यांच्या हे भजनी सगळे राजकारणी लागलेले आहेत. या लोकांनी सावरकर कदापिही वाचलेले नाहीत. आणि आपण कोण होतो बघा, राजसाहेब ठाकरे लिहितात, आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्ज्वल होती, हे न बघता उत्सव डीजे यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. आपली उज्ज्वल परंपरा किती महत्वाची आहे हे कळण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, साहित्य वाचावं लागतं, समजून घ्यावं लागतं. पण एवढा वेळ कुणाकडे आहे? ना अंधभक्तांकडे आहे, ना त्यांच्या नेत्यांकडे आहे. सावरकर पुढे काय लिहितात, सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते. हिंदू धर्माचा, ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, हिंदू धर्म आहे म्हणून आपला देश टिकून आहे आणि त्याचा अभिमान असला पाहिजे. पण म्हणून धर्मातील त्रुटीवर टीका करताना त्यांनी कधी मागं पुढे पाहिलेलं नाही. धर्मामध्ये ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर मात्र एकदम सणकून सडकून टीका मात्र सावरकरांनी केलेली आहे आणि ती करताना त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलेलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच प्रतिमा वापरून धर्मामध्ये तेढ पसरवणं सुरू आहे. बघा, सावरकरांची म्हणजे मूळ विचारधारा सोडून द्यायची आणि त्यांचा नावाचा वापर धार्मिक तेढ, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी करायचा. पुढे राजसाहेब ठाकरे लिहितात, जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातीवरून डोकी फोडणं सुरू आहे आणि त्याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत. बघा, सावरकर नेमकं काय म्हणत आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जाती अंताचा लढा दिलेला आहे. जात संपवा, त्यांच्या मनामध्ये जात वगैरे असल्या गोष्टी नव्हत्या, आपण हिंदू म्हणून एक झालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हे सरकार जातीवरून आपल्यामध्ये भांडण लावत आहे. पुढं राजसाहेब ठाकरे काय लिहितात, उठता बसता सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या, ते काही सुधारणार नाही. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे. मी गेल्या 2 महिन्यात 2 वेळेस भाषणामधून महाराष्ट्रात विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण सांगतोय. त्याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलेलो. तर पुढे कुठं जायचं याचा मार्ग तरी कसा असणार आहे. आणि यासाठी जर आपण सत्तेला असुसलेले राजकारणी आणि व्हॉट्सअप विद्यापीठातील खोटे नॅरेटिव्ह यावर अवलंबून असणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे. येथे राजसाहेब ठाकरे चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणजे महाराष्ट्राची काळजी असणारा एकमेव अभ्यासू नेता आजच्या काळामध्ये कोण असेल तर ते माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. शेवटी ते लिहितात, आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं, हे करणं म्हणजे सावरकरांना खरी श्रद्धांजली, अन्यथा तो उपचार ठरेल. जर तुम्हाला सावरकर यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, आपल्या धर्मातील जे चांगलं आहे ते 100% घेतलं पाहिजे, परंतु जे चुकीचं आहे ते नाकारलं पाहिजे, तर्कबुद्धी लावली पाहिजे. आणि हे सावरकरांना अपेक्षित आहे. आणि हे ज्यांना कळलं तेच खरे सावरकर भक्त आणि तीच खरी सावरकर यांना श्रद्धांजली. आणि बघा, शेवटी राजसाहेब ठाकरे लिहितात, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. बघा, राजसाहेब ठाकरे हे खरे सावरकर भक्त आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राने हा विचार राजसाहेब ठाकरे यांचा घेणं अपेक्षित आहे. तुमचं सुद्धा मत नक्की मांडा आणि या नंतरच्या व्हिडिओमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या या पोस्टला आलेल्या ज्या कॉमेंट आहेत त्याचा समाचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.